काफियामध्ये कश्मीर महाजनी यांचं स्वागत आहे. आणि हा इतका हँडसम चेहरा, अतिशय सुंदर ॲक्टिंग, अतिशय म्हणजे एकदम फॅब्युलस डान्सर आहे. आणि त्याला जो अभिनयाचा वारसा मिळाला आहे तो त्याच्या बाबांकडून. आणि आता त्यांच्या आईने एक पुस्तक लिहिलं आहे. ते पूर्ण फॅमिली आणि रवींद्र महाजनी यांचा प्रवास आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. सोबत काश्मीरची जर्नी, तो एक काळ होता, जो एक फेज होता, तो कसा त्याने बघितला, काय त्याचे पुढचे प्लॅन आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काश्मीर, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि थँक्यू. कसं आहेस बेसिकली, एवढ्या काळानंतर एक ब्लॅक होल होता आणि आता परत पुस्तक आलंय. सो आय थिंक पुस्तक परत आलंय असं नको म्हणायला. पुस्तकाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची तर 2 वर्षापासून आई ते लिहित होती. सो ही घटना झाल्यानंतर पुस्तक लिहिलं. सो मी युजली नेहमी सांगताना म्हणतो की तुम्ही चुकीच्या हेतूने हे पुस्तक उचलू नका. की ते सगळं झालं, बाबांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग तो सगळा एक विचित्र काळ आमच्या आयुष्यातनं गेला, एक 5-6 महिन्याचा, 7 महिन्याचा. सो त्यानंतर काहीतरी लिहिलंय आणि तुम्हाला त्याबद्दल काहीतरी चवीने वाचता येईल गॉसिप, अशा पद्धतीचं ते पुस्तक नाही आहे. ते तिचं आत्मचरित्र आहे, तिच्या आयुष्याचा प्रवास आहे. तिच्या आयुष्यात तिचे वडील म्हणजे अनंत मोठे म्हणून होते, आत्रे मोठे थिएटर्स होतं पूर्वी. त्याचे जे मेन फंडर होते ते माझ्या आजोबा होते, आईचे वडील होते. आचार्य अत्रेंचं जो हे होतं थिएटर, आणि ते जेव्हा बुडालं आचार्य अत्रेंचं आत्रे मोठे थिएटर्स, तेव्हा माझे आजोबा बँकरप्ट झाले पूर्ण. म्हणजे माझी आईचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तिच्या पाळण्याला सील लागलं होतं, पाळण्याला सुद्धा सील होतं, इतकं हे. आणि मग त्यातनं तिचा प्रवास, मग युजली माझी आई नेहमी म्हणते की त्यानंतर बाबांचं कर्ज झालं पुण्याच्या घरावरचं, जे आम्ही नंतर फेडलं. सो ती म्हणते, आणि मग सतत कर्जी असायचीच कायम, काही ना काहीतरी. बाबा कन्स्ट्रक्शनमध्ये शिरत होते तेव्हा ह्या घरावर कर्ज घेऊन ते घर बांधलं, त्या घरावर कर्ज घेऊन पुढचं हे बनलं. त्यामुळे तिचं कुठेतरी तिला असं वाटतं की काही लोकांचं जन्मताच नशीब घेऊन येतात ना, की जन्मली तेव्हा पाळण्याला पण सील होतं बँकेच्या कर्जामुळे. आणि ते कर्ज काय बाबा आयुष्यभर पिच्छा सोडला नाही त्याचा. आता कुठे जाऊन आम्ही सेटल झालोय आणि आता सगळी कर्जी फेडली आहेत आणि तिचं घर परत तिच्या नावावरती आहे, असं आहे. सो तो तिचा अख्खा प्रवास. सो तिचं लग्नच 21व्या वर्षी झालं, त्यामुळे तिच्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग हा बाबांसोबतचा होता. त्यामुळे त्या अनुषंगाने बाबांचा आणि तिचा प्रवास आहे. पण ते कुठल्याही बाबांच्या डेथशी रिलेटेड किंवा अशा पद्धतीचं पुस्तक नाही आहे. तो तिचा प्रवास आहे. ऑब्व्हियसली बाबा त्याचा एक खूप मेजर पार्ट होते. आता ती 75 वर्षाची. जो 21 ते 75चा काळ अख्खा तिचा बाबांसोबतचा होता. त्यामुळे त्या दोघांचा ऑब्व्हियसली तो प्रवास होऊन जातो. सो पण आहे ते आत्मचरित्र माझ्या आईचं. आणि वी आर व्हेरी हॅपी. त्याचा जो रिस्पॉन्स आला त्याकरता वी आर व्हेरी हॅपी. वी वर नॉट एक्सपेक्टिंग दिस. गेल्या सोमवारी आम्ही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केला पुण्यामध्ये, आणि बुधवारी त्याची लिंक लाईव्ह झाली ॲमेझॉनवर आणि इतर पोर्टल्सवरती. आणि शनिवारी रात्री ती लिंक अनअवेलेबल दिसायला लागली. म्हणून मी प्रकाशकाला फोन केला की अरे काय आलं, अचानक अनअवेलेबल काय होतं. तुम्हाला सर झाली, फर्स्ट एडिशन सोल्ड आउट आहे 3 दिवसात. इट्स सोल्ड आउट कम्प्लिटली. सो वी आर हॅपी अबाउट इट. पण ते पुस्तक आधीच लिहिलं होतं बाबांच्या निधनाच्या आधी. जून महिन्यात पुस्तक रेडी होतं. आणि त्याचा शेवट एक होता की ज्यात आईने लिहिलं होतं की अजूनही वाट पाहते कधी रवी परत अचानक येईल माझ्याकडे म्हणून. ते निघून गेले होते, गेले 3 वर्ष आमच्याबरोबर राहत नव्हते. आणि अचानक जुलैमध्ये त्यांच्या निधनाची बातमी कळली. त्यामुळे मग त्यानंतर ते आम्ही बाजूलाच त्याचं, म्हणजे आमच्या गावीच नव्हतं पुस्तक आता रिलीज करण्यावर. आईची तब्येत खालावली. पण आता मग फायनली आम्ही ते काढलं आणि त्याचा एंड थोडा चेंज केला ऑब्व्हियसली. तर पुस्तक लिहिताना बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की टाकू नको टाकू, हो. घ्यायचं नाही घ्यायचं, तर असं काही ओमिट किंवा ऍडिशन असतं नाही, काही ओमिट नाही केलं. आणि त्यात थोडासा माझा हट्ट होता, कारण मी म्हटलं आत्मचरित्र तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा त्यात सगळं खरं आणि सगळे दाखले असले पाहिजेत, नाहीतर ते आत्मचरित्र राहत नाही. मग ती एक काल्पनिक कथा बनते. आपण फिक्शन नाही लिहितो, आपण कुठलंही खोटी गोष्ट मांडायची नाही लोकांसमोर. पण त्याचबरोबर मी युजली आता ट्रोल्सना जास्त लक्ष येत नाही. आणि आता ट्रोल्सना युजली जी सुज्ञ माणसं आहेत ऑनलाईन जे असतात तीच त्यांना माझ्या वतीने बोलतात. त्यांचा माझ्याशी खरं काही संबंध पण नाही. ते फॅन्स आहेत किंवा त्यांनी फक्त माझं काम फॉलो केलं. काही फॅन्स नाही सुद्धा आहेत, पण तरी माझ्या बाजूने तेच त्या ट्रोल्सना उत्तरं द्यायला लागले जातात. आता मला काही बोलायची गरज नाही आहे. आणि आता ट्रोल्सची संख्यासुद्धा साधारणतः पूर्वी जर का जेव्हा ती घटना घडली तेव्हा 100% लोक विचित्र गोष्टी बोलत होते काही माहीत नसताना. तर आता ती संख्या कुठेतरी 15-20% आलेली आहे. की म्हणजे जे असे असतात की जे सगळ्यावरतीच वाईटच बोलत असतात, की जे स्वतःच्या आयुष्यात असमाधानी असतात आणि त्यामुळे त्यांना ऑनलाईन येऊन भडास काढायचे असते. म्हणजे प्रत्येक गोष्टी वाईटच बोलतात, ते चांगलं बोलूच शकत नाहीत. अशीच लोक आता उरली आहेत. बाकी आय थिंक बाकी सगळ्यांना एक अंदाज आलाय आणि सगळे आता व्यवस्थित महाराष्ट्राच्या पब्लिकनी व्यवस्थित ते ॲक्सेप्ट केलं, त्यांना कळलंय. आणि चौथा अंक वाचल्यानंतर त्याची आता प्रतिक्रिया येते.
सो ती सुद्धा आता खूप पॉझिटिव्ह आणि छान येते. म्हणजे त्याच्यातनं सुद्धा खूप पॉझिटिव्ह लोकांचं येत आहे. कारण खूप लोकांना ती शंका होती आत्ता, की तुम्ही आता त्यांना विलन ठरवणार की काय? तुम्ही वाईट बाजू सगळी दाखवणार. तुम्ही जसं म्हणता की हे घातलंय, ते घातलंय. तर घातलेत, चांगल्या गोष्टी घातल्यात, वाईट गोष्टी पण ज्या घडल्यात, वाईट असं आपण नाही म्हणायचं. पण काही गोष्टी ज्या यातना देणाऱ्या गोष्टी होत्या, त्या सुद्धा त्याच्यात मेन्शन्ड आणि परखडपणे मेन्शन्ड आहेत. सगळी नावं घेऊन, सगळं करून, सगळी परखडपणे. पण आम्ही ती काळजी घेतली की आत्मचरित्र हे अनबायस्ड पण असलं पाहिजे. म्हणजे आईनी कुठेही हे नाही मेन्शन केलं की ह्यानी माझ्याशी वाईट वागला, हिनी माझ्याशी वाईट हे केलं, हिनी आत्मचरित्रात तुम्ही कधी बायस नाही घालू शकत. स्वतःचं मत की माझ्याबरोबर असं वाईट झालं, तसं असं तुम्ही नाही करू शकत. ते तुम्हाला परखडपणे आणि प्रांजळपणे व्यक्त व्हावं लागतं. लोकांना त्यातनं ठरवू द्या. आणि त्याचा एंड खूप पॉझिटिव्ह केलेला आहे. ती अजूनही आहे बाबांच्या तेवढेच प्रेमात आहे जेवढी तेव्हा होती. आणि तिचा नवरा होता. त्यामुळे कोणालाही असा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, काळा किंवा पांढरा रंग त्यात दिलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आत्मचरित्र आहे. तिला वाटत होतं हे घालू का, हे लिहू का, म्हटलं लिही. आपण कुठेही त्याच्यावरती जजमेंट पास नाही करतो की हे चुकीचं झालं माझ्याबरोबर, असं आपण नाही म्हणतो. हे झालं, ह्याला मी असं तोंड दिलं आणि मी पुढे गेले. सो इनफॅक्ट इट इज काइंड ऑफ एन इन्स्पिरेशनल जर्नी, ज्यातनं बऱ्याच लोकांना ते स्वतःच्या आयुष्यात सुद्धा काय काय क्रायसिसमधनं जात असतील तर ते रिलेट करतील. आणि त्याला जर का तिन्ही सकारात्मकरित्या तोंड दिलं असेल तर त्यांनाही बळ मिळेल ते वाचल्यावर, की जर का ही बाई हे करू शकते आणि एवढी पॉझिटिव्ह राहू शकते, आपणही करू शकतो. तू तुझा बाबा गमावला, आईने नवरा गमावला, आणि त्या रवींद्र महाजन यांच्या चाहत्यांनी एक पसंदीदा, हँडसम, अतिशय उत्तम काम करणारा, त्यांचा आवाज जो होता इतका करारी होता, असा एक त्यांचा आवडता कलाकार गमावला. पण हा जो एक मायनस आहे, गमावलं. तू ॲज अन अभिनेता नाही, तू एक मिस्टर महाजन, कसं कसं डील केलं, किंवा काय तुझ्या मनाला ते वाटलं? काय माहिती, यातनाच झाल्या ना खूप, आणि अजूनही होतात आणि त्या आयुष्यभर होत राहणार. कित्येक गोष्टी अपुऱ्या राहून गेल्या. कित्येक गोष्टी जे आपण पुढे जाऊन करू असं वाटलं होतं की कधीतरी ते येतील, परत आपली भेट होईल, तर ह्या गोष्टी राहिलेल्या त्या आपण बोलून काढूया, सॉर्ट आऊट करूया आणि पुढे आयुष्य कंटिन्यू करूया छानरित्या. हे जे काय विचार होते मनामध्ये ते सगळंच अचानक अपुरं राहून गेलं आणि ते कायम अपुरंच राहणार. त्यामुळे त्यातनं कसा मी गेलो, काय गेलो, मला कोणीतरी विचारलं आता रिसेंट पुस्तक प्रकाशनाच्या इंटरव्ह्यूमध्येच, की तुम्ही आता रिकवर झालाय का? म्हटलं रिकवर नाही होत कधी माणूस या गोष्टींमधनं. तुम्ही मला विचाराल हां तुम्ही मूव्ह ऑन करताय का सकारात्मकरित्या, तर हो, त्याच्याकरता आता आम्ही सक्षम झालो आणि आम्हाला बळ मिळालं की आपल्याला आपलं आयुष्य पुढे आता न्यायचं आहे. माझं लहान मूल आहे 5 वर्षाचं, मला त्याचं आयुष्य घडवायचं आहे पुढे जाऊन. तो तिचा नातू सुद्धा आहे, तिला त्याच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, त्याला त्याच्या आजीचं प्रेम मिळालं पाहिजे, त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं पाहिजे, मार्गदर्शन मिळालं पाहिजे. सो त्याकरता आम्ही आता सक्षम झालो, आम्ही पायावर परत उभे राहिलो आहे. पण रिकवर झालात का? तर रिकवर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही कधीच होत नाही. ती एक सल कायम आयुष्यात राहणारच. तिला फक्त सकारात्मकरित्या मी माझ्या कामात आता आणणार. आता मी जे पुढचं प्रोजेक्ट करीन, आता मी पुन्हा अभिनय जेव्हा करीन, त्यातले सीन्स एनॅक्ट करीन, तेव्हा मी एक वेगळा माणूस झालो गेल्या 7 महिन्यात. त्या सगळ्या अनुभवातनं जाऊन माझी मॅच्युरिटी असो, माझा दृष्टिकोन असो, माझी सेन्सिटिव्हिटी असो, गोष्टींना रिॲक्ट करायची, ह्यात खूप फरक पडला आहे. ह्यात एक थोडं मला असं वाटतं ग्रॅव्हिटी आली आहे. त्याला एक खोल पणा आला आहे थोडा. सो ते सगळं आता माझ्या कामात उमटून दिसेल. आता मी ज्या पद्धतीने एखादा इमोशनल सीन करीन किंवा एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करीन ऑन स्क्रीन, तेव्हा कुठेतरी तुमच्या आयुष्यातलं जे बॅगेज तुम्ही घेत असता ते एक कलाकार त्यात पेरतो. मुद्दाम नाही, ते येतच त्यामध्ये. तो जसा जसा माणूस म्हणून घडत जातो तसाच कलाकार म्हणून घडत जातो. सो ते सगळं आता ते जे रिकवर कधीच नाही होणार आहे, ते सगळं तुमच्या कामात उमटतच जातं हळूहळू. पण त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. आणि या सगळ्यासोबत आता जसं आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं, लहानपणापासून मी जे काही फेस केलं असेल ते सगळं त्या कामात येत होतं, उमटत होतं माझ्या सीन्समध्ये, माझ्या इमोशन्समध्ये, ह्याच्यात त्याच्यात. त्यात आता ह्या एका अनुभवाची अजून जोड झाली. तू म्हणालास की बाबा परत आल्यावर हे करायचं होतं, ते करायचं होतं, तर त्यातलं काही सांगता येईल का? नाही, असं खूप नाही सांगतात. आय थिंक ते पुस्तकात थोडं आईनी लिहिलेलं आहे. आय थिंक त्यावरती आईनीच भाष्य करावं. माझं आणि वडिलांचं जे नातं होतं किंवा जे होतं त्याबद्दल मी जास्त, कारण ती खूपच जास्त पर्सनल गोष्ट आहे. मग त्यात खूप चांगल्या गोष्टी पण आहेत, काही थोड्या मनाला लागणाऱ्या गोष्टी पण आहेत. काही गोष्टींची अजूनही हुरहुरसुद्धा आहे. काही गोष्टींचा त्रास झाला आहे ते सुद्धा आहे. पण काही गोष्टी ओव्हरकम पण केल्यात, की आता ह्या गोष्टी मनानं सोडून देऊया. आता फक्त चांगल्या आठवणी लक्षात ठेवूया. आणि ज्या वाईट आठवणी आहेत त्यासुद्धा आपण त्याच्याकडनं काहीतरी सकारात्मक बोध घेऊया. म्हणजे आता ह्या पुस्तकातच शेवटी मी एक बालपणीची आठवण लिहिली आहे. कारण खूप अशा आठवणी होत्या बालपणीच्या ज्या थोड्या मनाला खूप त्रास देणाऱ्या होत्या.
पण त्याचा एंड जर का तुम्ही ती आठवण मांडण्याच्या मागचा हेतू हा कोणाची निंदा करणं किंवा वाईट, पण हे सांगणं की तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा घटना जर का घडत असतील तर त्यांनी खचून जाऊ नका, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे जाऊ शकता, त्यातनं सुद्धा तुम्ही शून्यातनं काहीतरी एक चांगलं विश्व निर्माण करू शकता. सो ते इन्स्पिरेशनल आहे. त्यामुळे मी पण वडिलांच्या निधनानंतर ह्या ज्या अपुऱ्या गोष्टी आहेत ह्या आय थिंक खूपच प्रायव्हेट गोष्टी आहेत, ज्या मला असं वाटतं की चव्हाट्यावरती जास्त बसवण्यात पॉईंट नाही आहे. त्या त्यांच्या आणि माझ्यामध्ये होत्या, तर त्यांच्यात आणि माझ्यातच राहू दे आयुष्यभर. बरं, आता म्हणजे तू पण बाबा आहेस आणि तुझं बाबाचं एक इक्वेशन होतं आणि तुझं आता तुझ्या मुलाबरोबर कशा प्रकारचं इक्वेशन? मला असं मी नेहमी म्हणतो की माझं एवढंच एक एम आहे आयुष्यात की मला माहीत नाही मी किती चांगला मुलगा आहे, मला माहीत नाही मी किती चांगला नवरा आहे, आय थिंक नसेन. मुलगा पण मी तितका चांगला आहे की नाही मला माहीत नाही. पण माझं एक ॲम्बिशन आहे की मला सगळ्यात चांगला बाबा व्हायचं, एवढं नक्की. त्या बाबतीत मला कुठेही कसर सोडायची नाही आहे. आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की त्याला इमोशनली, फिजिकली, इंटेलेक्च्युअली आणि प्रेझेन्स वाईज फिलॉसॉफिकली जे एका बाबाकडनं त्याला खाद्याची जी गरज आहे त्याच्या घडण्यामध्ये, ती सगळी पुरवली गेली पाहिजे माझ्याकडनं. ह्याची मी पूर्ण काळजी घेतो. मी शूट्स जरी करत असलो, मी ज्या दिवशी शूट नसतो करत, आय मेक शुअर की मी मॅक्झिमम माझा वेळ माझ्या मुलाबरोबर घालवीन. मी त्याच्याबरोबर संवाद साधीन. त्याच्या हातात आम्ही मोबाईल देत नाही, त्याला आम्ही टी व्ही बघू देत नाही म्हणजे त्याला दाखवलाच नाही कधी, त्याला माहितीच नाही, त्याला त्याचं आकर्षण पण नाही, त्याला स्क्रीन टाईम नाही आहे. सो आम्ही एकत्र जेवायला बाहेर गेलो तर आम्ही त्याला एका ॲडल्टसारखं आमच्यावर घेऊन जातो. तो आमच्यावर बसतो, गप्पा मारतो, तिकडच्या डिस्कशन्समध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो. सो आम्ही त्याला पूर्ण वेळ, एक क्वालिटी टाईम आपण ज्याला म्हणतो, की असं नाही की चला आपण बाहेर जाऊ, मग मुलाच्या हातात फोन दिला, तो व्हिडिओ गेमवरती खेळतोय आणि आपण आईवडील गप्पा मारत बसतोय. तसं नाही, आम्ही त्याला ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व करतो प्रत्येक गोष्टीत. आणि इट इज अ फुल टाईम जॉब. इट इज अ व्हेरी एक्झॉस्टिंग जॉब ॲट टाइम्स, की त्यांचे प्रश्न आणि त्यांच्याशी सतत गप्पा मारणं, त्यांना सतत एंगेज करून ठेवणं तुम्ही इज अ, पण वी डू इट अँड वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. आम्हाला आनंद मिळतो त्यातनं ते करताना, मला, माझ्या बायकोला, दोघांनी. बरं, तू म्हणायचं जर तुम्हाला इमोशनल सेटबॅक झाला, मेंटल पण तुम्हाला प्रॉब्लेम झाले त्या एकंदरीत प्रकारे, आईला पण नक्की झाला म्हणजे तुम्हाला आईलाच जास्त झाला, तिला पायावर परत उभं करणं फार गरजेचं होतं. ते कशा प्रकारे केलं? मग ती कोसळूनच पडली. आय थिंक पहिल्या काळात तर मला असं वाटत होतं की एक माणूस माझं गेलं, बहुतेक पाठोपाठ दुसरं पण जातंय की काय. पहिले 15-20 दिवस तसं वाटलं होतं. ती कशी त्यातनं सावरून निघाली आहे ते आमचं मला माहिती आहे. तिला कसं बाहेर काढलं आणि त्यात हे सगळं मीडियावरती, म्हणजे टी व्ही लावला तर तिला चुकीच्या बातम्या, दिशाभूल करणाऱ्या हेडलाईन्स, चवीनं अगदी लिहिलेल्या, त्याला वेगवेगळे रंग देऊन त्याला असं हे करून अशा तिला बघायला मिळत होत्या. टी व्ही बंद केलं तर फोनवरती, आता तिच्याकडनं करमणुकीची साध आहे, ती 75 वर्षाची, ती तर मी काढून नाही घेऊ शकत. ती एकतर बेडला खिळून पडलेली आहे. मग तिच्याकडे करमणूक काय, तर फोन आणि टी व्ही. तो तर तिचं बंद नाही करू शकत. तो ऑन केल्यावरती तिला हे सगळं बघायला मिळतं. सो ते सतत माइंडवरती प्ले करत होतं. सो त्यातनं तिला बाहेर काढणं 2 महिने खूप हे होतं. आणि मला, तू तुटला नाहीस का किंवा तुला इमोशन काय, तर मला तेच आहे की मी जर का घरी डोकं धरून बसलो किंवा मी रडून कोसळलो तर मग तिला कोण धीर देणार आहे, तिला कसं काय सावरणार. त्यामुळे मला तो स्कोपच नव्हता की आय कॅन ग्रीव्ह अबाउट माय फादर. कधी कधी एखाद दुसऱ्या इन्स्टन्सेसमध्ये उफाळून येतं मधनंच, पण ते मला ताब्यात घ्यावं लागतं लवकर, कारण तिला जर का मी कोसळलेलो दिसलो तर ती अजून खचून जाईल. तशा पद्धतीने खूप टॅक्सिंग काळ होता तो. प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी किंवा एक अन्नपूर्णा असते, जी त्या माणसाला उभं करते, त्या घराला उभं करते. तर बाबांच्या मागे आई होती, तर त्यांचा काही एखादा सपोर्ट जेणेकरून रवींद्र महाजनी यांच्या लाईफमध्ये फार पॉझिटिव्ह असं काही बदल घडलेला, अशी काय आठवण आहे का? आईने बाबांना पूर्णपणे ॲक्सेप्ट केलेलं होतं. बाबांच्या सुरुवातीच्या काळात ते काहीच करत नव्हते. ते ॲक्टर खूप नंतर झाले. लग्नाच्या खूप वर्षांनंतर. तोपर्यंत ते स्ट्रगल करत असताना आई नोकरी करत होती. आई एका माझी मोठी बहीण आहे, ती माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. सो तिला वाढवणं, घरात कमवून आणणं, बाहेर नोकरी करणं, हे सगळं तिकडे. आणि ह्याची कुठली कंप्लेंट आज तागायत तिला नाही आहे की मी एवढा तुला सपोर्ट केला, मला हे करावं लागलं, आज तागायत नाही आहे. आणि तिच्याकरता कायम नवऱ्याचं, तू म्हणशील ती पूर्व दिशा, तू म्हणलास ही पूर्व आहे आज, तर ओके ही पूर्व, उद्या म्हणलास ती पूर्व आहे तर ती पूर्व. सो तो म्हणेल ते, तुला आता हे करायचंय, ठीक आहे, हे करायचंय. तुला आता फिल्म लाईन सोडायची, तुला कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये जायचंय, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन. मग काय घर घाण टाकायचं परत, ठीक आहे, घर घाण टाकून त्याची कर्ज आपण बघू कसं फेडायचं. एक 5 मिनिटं प्लीज.
असं. सो तिने त्या पण मला तिचं एकच कौतुक वाटतं की तिने कधी त्याची जाणीव नाही करून दिली. तिने कधी मला आठवत नाही बाबांना सांगितलं असेल की मी तुझ्याकरता हे केलं का ते केलं. शी वॉज ऑलवेज तिने सर्व त्यांना ॲक्सेप्ट त्यांच्या विथ ऑल हिज फ्लॉज विथ ऑल हिज वायसेस शी हॅड ॲक्सेप्टेड हिम. आणि मग तिचं असं होतं की आता मी हा नवरा माझा म्हणून मी ॲक्सेप्ट केला. मी ह्याच्या प्रेमात पडले, मला ह्याच्यावर राहायचं होतं. हा काय माझ्या बाबांच्या आईने तिला लग्नाआधी सांगितलं होतं की तू ह्याच्याशी लग्न नको करू, तू चांगली मोठ्या घरातली छान मुलगी आहेस, तुला चांगला एखादा मस्त मोठी नोकरी किंवा बिझनेस करणारा मुलगा मी शोधून देते म्हणाली होती. पण तू माझ्या मुलाशी लग्न नको करू. आपण बोलत होतो की आजीने सांगितलं याच्यावर लग्न करू नको. हा, लग्न करू नको म्हणजे तिला काळजी वाटत होती की चांगली घरातली मुलगी आहे, मोठ्या माणसांची मुलगी आहे, सुशिक्षित आहे. आणि बाबांचं तेव्हा शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, ते काहीच करत नव्हते. त्यांच्या मनात तेव्हा काय होतं माहीत नाही, आता ऑब्व्हियसली ते त्यांना माहिती. त्यावेळेस सो त्यांच्याच आईला असं वाटलं की अरे तू कुठे आता याच्या नादी लागतेस, तुला छान कोणतरी सेटल झालेला, मोठी नोकरी असलेला किंवा मोठा बिझनेस करणारा मुलगा. त्यामुळे तीच तिला म्हणली की अगं नको, भीतीपोटी काळजीपोटी की नको माझ्या मुलाच्या नादी लागूस, तुला एखादा चांगला पोरगा मी शोधून देते व्यवस्थित तुझ्याकरता. हां, मग हे जनरली असं काळजीने असं बोलतात ना की काय तुला माहिती आहे का तू काय करतेस. कारण ती आई पण जेव्हा प्रेमात पडली होती तेव्हा ती 15 वर्षाची होती, म्हणजे 15-16 वर्षाची होती. आणि लग्न झालं तेव्हा 21 वर्षाची होती. आई पण खूप लहान होती. सो तिला माहिती आहे का ती कशात पडतीये, किंवा प्रेम म्हणजे फक्त अट्रॅक्शन तर नाही आहे ना. पुढे जाऊन किती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात लग्नामध्ये, ह्याचा तिला त्यावेळेस ती मॅच्युरिटी आहे का ह्या काळजीपोटी सांगत होती त्यांची आई. पण सांगण्याचा हेतू हा की हे सगळं असून सुद्धा तिने ठरवलं होतं की मला ह्याच माणसाशी लग्न करायचं, माझं ह्याच्यावर प्रेम आहे आणि जो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. आणि मैत्रिणी सांगायच्या की नको काय असं करतेस, चांगली अजून मुलं, सेटल्ड मुलं मिळतील तुला वगैरे. पण ती म्हणायची नाही, अरे त्याला ह्या सवयी आहेत, ह्या सवयी, ही व्यसनं आहेत, हे ते वगैरे. ती म्हणजे मी सुधरवीन त्याला, मी बघीन, मग ते माझ्यावर सोडत. पण माझं प्रेम आहे त्याच्यावरती, मी राहिले लग्न करून त्याच्याबरोबरच राहणार. सो असे काय काय प्रसंग त्यामध्ये आहेत इंटरेस्टिंग. पण ते परत मी सांगतो की ते एका खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह नोटवरती मांडलेले आहेत. आणि आत्मचरित्रात सगळं यावं कायम. नाही तर आत्मचरित्र म्हणायचा अधिकार नाही तुम्हाला त्याला. तुम्ही जर का चोरून नाही हे नको मेन्शन करा. पॉलिटिकली करेक्ट असू नाही शकत आत्मचरित्र हे परखड आणि प्रांजळच असलं पाहिजे. त्याला तुम्ही पॉलिटिकली करेक्ट बनवायला लागलात तर जसं मी आधी म्हणलं मग ती कथा होते, आत्मकथा नाही होत, कथा होते. मग तुम्ही खोटेपणा नसू शकतो आत्मचरित्रात. सो इट्स दॅट. बाबांच्या जाण्यानंतर एक इंडस्ट्रीचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा झाला? कारण तू सेल्फ मेड आहेस, तू त्यांचं म्हणजे तसं घेतलंस, म्हणजे डान्सिंग करत करत तू इथपर्यंत पोहोचलास, तर कसा राहिला इंडस्ट्रीचा दृष्टिकोन? मला खरंच माहित नाही. मी गेले 6 महिने इतका माझ्याच एका शेलमध्ये आणि जगात गुंतलेलो होतो की मला माहित नाही. जे माझ्या खूप जवळचे, मी आता प्रवीण विठ्ठल तरडे असो, जे माझ्याबरोबर सिनेमे ज्यांनी बनवलेत, आम्ही एकत्र देऊळबंद पहिला सिनेमा आमचा दोघांचा, किंवा सरसेनापती हंबीरराव आला होता तो असो, किंवा अजून 1-2 चांगले दिग्दर्शक जे जवळचे आहेत, अगदी प्रोड्युसर्स, काही निर्माते आहेत, काही मित्रपरिवार आहे, त्यांनी मला माझी स्पेस पण दिली. आणि काही आहेत ज्यांनी, मी ते मागच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतं, ते मला परत बाहेर काढायचं नाही, पण काही ऑपॉर्च्युनिस्टिक लोक पण असतात जे मला ओळखत नाही, माझ्या वडिलांना ओळखत नाही, पण नॅशनल टेलिव्हिजनवर जाऊन इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात केली त्यांनी, फक्त स्क्रीन स्पेस मिळते म्हणून. असे पण काही लोक होते. सो बरीच दोन्ही बाजूची लोक दिसली त्यावेळेस. या काळात एवढं नक्की की खरी माणसांचे खरे चेहरे दिसले, की खरंच आपले कोण आहेत, आणि कोण वेळ आली किंवा क्रायसिस सिच्युएशन येते काय असं वाटलं जरी तरी लगेच पटकन दूर होतात आणि पळ काढतात. आणि कोण आपल्या त्रासलेल्या काळाचा चुकीच्या रीतीने स्वतःचा फायदा करून घेतात त्याच्यामध्ये. हे सगळे चेहरे त्या काळात समोर आले. त्याबद्दल माझं काहीच मत नाही आहे. मला कोणाबद्दल काही तक्रारही नाही आहे, मला कोणावर राग नाही आहे. मी ज्यातनं गेलो त्यानंतर आता बाहेरची व्यक्ती माझ्याशी कसं वागते ह्याने मी अफेक्ट होईन इतकं माझ्यात आता काही राहिलंच नाही आहे. की माझ्या स्वतःच्याच व्यक्तीबरोबर असं काहीतरी घडलं आहे आणि एवढ्या ह्याच्यातनं आम्ही गेलो आहे की आता बाहेरच्या व्यक्तीने मी अफेक्ट नाही होणार आहे. ती व्यक्ती माझ्याशी कशी वागते, की अच्छा हा माझ्याबद्दल असं बोलला ह्या काळात, किंवा हा माझ्यापासून त्यांनी माझ्याबद्दल बाहेर असं बोललं, एवढे छोटं एवढा संकुचित माझा दृष्टिकोन राहिलाच नाही आता. मला ठीक आहे, बोललं जरी असेल तरी काही माझं त्याच्यावरती काही म्हणणं नाही. ते त्यांच्या जागी.
आणि जे जवळ आहेत ते जवळ आहेतच आणि कायम राहणारच. ज्यांनी सपोर्ट केला ते आहेतच आणि ते कायम राहणारच. बरं, बाबांच्या जाण्यानंतर तुझ्या स्वभावात फरक पडला का? म्हणजे मला वाटतंय. हो, बऱ्यापैकी पडलाय. पडलाय बाबा. असेल असं खूप वेगळं असं नाही, पण आय थिंक माझ्यात एम्पथी थोडी जास्त वाढली परत. थोडीफार प्रमाणात माझ्यात एक एम्पथी जी आपण म्हणतो की एक समोरच्याला समजून घेण्याची जी क्षमता असते तुमच्यात, पेशन्स लेवल खूप वाढले. म्हणजे मला असं जाणवतं, कारण मी पहिला इंटरव्ह्यू केला तुझा खूप आधी, त्याच्यानंतर अनेकदा आपण भेटलो सेटवर, ते वेगळा वाटतोयस मला तू. वेगळं असं नाही, पण ऑब्विसली एक एडिटेड व्हर्जन आहे. वेगळं व्हर्जन नाही, एडिटेड आहे. तुमच्यात बदल होतातच ना, अनुभवांप्रमाणे तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते. सो मी जसं म्हणलं असं की एम्पथी वाढली, मला लोकांना समजून घेण्याची क्षमता माझी वाढली आणि पेशन्स लेवल खूप वाढला माझ्यात. आय थिंक त्याचा मला पुढे जाऊन माझ्या करिअरमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये पण खूप फायदा होईल. आणि आहे ती परिस्थिती ॲक्सेप्ट करायची क्षमता वाढली. त्यांनी सेल्फ पिटी, अरे माझ्यासोबत असं झालं, हे माझ्यासोबतच का होतं, ते माझ्यासोबत, हे पूर्वी मला वाटायचं काय. आता आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची क्षमता आणि बळ मिळालं की हे आहे आणि हे मी नाही बदलू शकत. सो ह्याला मला सामोरं जावं लागणार आहे. आणि ह्याच्यावरती मला काहीतरी तोडगा काढून माझं आयुष्य पुढे घडवत राहावं लागणार आहे. ही क्षमता जी आहे ती, ह्याचं बळ मिळालं थोडं थोडं, ते वाढलं असेल. बरं, बाबांच्या काळाच्या दरम्यान म्हणजे पहिलं तुझं इतकं मोठं जबरदस्त, इव्हन खूप मुली वगैरे फॅन फॉलोईंग, पण नंतर जेव्हा बाबांचं झालं तर खूप ट्रोलर म्हणजे अतिशय विकृत कमेंट्स द्यायचं. हो, तर कसं तू घेतलंस ते, कारण इतका आक्रमकपणा होता त्याच्यामध्ये, कसं झेललंस त्याला? मी तुम्हाला तेच सांगतो की तो शॉक होता. एकतर बाबांच्या 13व्यापर्यंत मी पुण्यामध्ये होतो, मी ते सगळे विधी केले कारण बाबा खूप धार्मिक होते. सो मला त्यांचे सगळे विधी करायचे होते त्यांच्याकरता. तर 13व्यापर्यंत हे ट्रोलिंग खूप जोरदार सुरू होतं, ते पहिले 13 दिवस. पण माझं असं होतं की मी परत तुम्हाला तेच सांगतो की ज्या पद्धतीचं आभाळ तुमच्यावर कोसळलंय त्याला तुम्ही जेव्हा सामोरे जात असतात तेव्हा हे बाहेरची फेसलेस लोक जे काय बोलतायत, काही सत्य परिस्थिती माहीत नसताना पूर्णपणे की खरं काय काय घडलं, कसं घडलं हे माहीत नसताना ते जेव्हा असं विकृत पद्धतीचं ट्रोलिंग करतायत, मला असं वाटतं की त्या फेसलेस लोकांची झळच मला, म्हणजे ते काय अफेक्ट करणार माझ्यावरती, केवढं मोठं आभाळ कोसळलंय त्याच्यासमोर ह्यांच्या ज्या शिव्या आहेत किंवा काय जे असेल, तुम्हाला असं वाटतं त्यांनी मला फरक पडेल त्यावेळेस ते, किंवा ते कारण ते इतकी छोटी गोष्ट आहे की हे एवढी मोठी घटना झाल्यानंतर त्याच्या दुःखातनं मी सावरत असताना ह्यांनी मला शिवी घातली, त्यांनी मला शिवी घातली, हे माझ्या गावी पण नसणार आहे. मला कायच फरक पडतो जी व्यक्ती मी मला कधी आयुष्यात पाहिलं नाही, जी माझं आयुष्य जगली नाही, ज्यांना आमचं वैयक्तिक कौटुंबिक आयुष्य कसं होतं हे माहीत नाही, ते उगाच फक्त त्यांच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि जाब विचारणारं कोणी नाही आहे आणि हातात फुकट वेळ आहे आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा ते कुठेतरी असमाधानी आहेत. सो ट्रोल्सचं तुम्ही म्हणत होता तसं त्या काळात तो माझं पर्स्पेक्टिव्हच नव्हता. म्हणजे त्याच्याकडे जी लोक मॅटर करतात त्या लोकांकडे मी लक्ष देऊ आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे करताच्या ज्या माझ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडू, का जी लोक मला ओळखत पण नाही, ज्यांना काही माझ्याबद्दल माहिती पण नाही, माझ्या परिवाराबद्दल काही डिटेलमध्ये माहिती नाही, ते उगाच काही विकृत कमेंट्स करतात त्याच्याकडे लक्ष देत बसू. सो ते मी वाचत होतो त्या काळात, मी सगळ्या कमेंट्स वाचत होतो. पण एक काइंड ऑफ एक अशी भिंतसारखी तयार झाली होती, काही अफेक्ट थोडंफार, आता अजिबात करत नाही असं तुम्ही नाही म्हणू शकत, माणूस आहे शेवटी, थोडं अफेक्ट करणार. थोडं सुरुवातीला असं वाटलं सुद्धा की यार ही लोक का बोलतायत असं, मी तुमच्या वडिलांबद्दल किंवा तुमच्या घरातल्या गोष्टींबद्दल असं चव्हाट्यावर येऊन काही बोलीन का, आणि बोलायच्या आधी एकदा जाणून तर घेईन सत्य परिस्थिती काय, त्यानंतर माझं मत मांडेन. सो माझं एवढंच होतं की मत मांडायला घाई करू नका, तुम्हाला माहीत नाही आहे काही, पण ठीक आहे आता त्याला तुम्ही काही करू नाही शकत. पण जी लोक मॅटर करतात ती जोपर्यंत तुमच्या सोबत असतात ना, जे तुम्हाला ओळखतात आणि जे तुमच्या आयुष्यात ज्यांचं काही योगदान आहे, जे तुमच्या पाठीशी असतात, तुमचा मित्रपरिवार असो, प्रोफेशनल पर्सनल सगळे, ते सगळे खंबीरपणे उभे होते सोबत. त्यांना माहिती होतं. म्हणजे मला आठवतं की प्रवीण जेव्हा पुण्याला ते झालं, तेव्हा प्रवीण तरडे आला होता भेटायला. ससून हॉस्पिटलला मी बॉडी घेऊन गेलो होतो तेव्हा, त्याच दिवशी अगदी, आणि तेव्हाच जस्ट ट्रोलिंग सुरू झालं होतं आणि मला माहिती पण नव्हतं कारण मी फेसबुकवरती वगैरे जाण्याचा सवालच नव्हता तेव्हा. पण तो आल्याला पहिलं तो म्हणाला की तुला जे आम्ही ओळखतो आणि तुझा प्रवास आम्ही ज्यांनी जवळून पाहिला आहे
त्यांना माहिती आहेस तू काय आहे आणि तू काय आहेस हे तूही विसरायचं नाहीस. बाहेरची ही माणसं जे फालतूपणे बोलतायत काही माहीत नसताना यांच्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही. सो असे पण बरेच मंडळी सोबत उभी होती. सो मग ठीक आहे, अशाच बळ मिळतं मग पुढे जायला. ओके. बरं, गश्मीर हा एक अभिनेता आहे, एका फेमस कलाकाराचा मुलगा आहे. त्याखेरीज गश्मीर काय आहे? कोण आहे? आय थिंक बियॉन्ड एक अभिनेता मला नाही वाटत माझी काय आयडेंटिटी आहे. मला अभिनेत्यापेक्षा सुद्धा ना मला सिनेमाचं फार क्रेज आहे. मला असं वाटतं की मी खूप लेट सुरू केल्या गोष्टी आयुष्यात. मी ॲक्टिंगच 8 वर्षापूर्वी सुरू केली, 8-8.5 वर्षापूर्वी. सो त्याच्या आधी मी थिएटर करत मशगूल होतो त्यामध्ये. मला काही पडलेलं नव्हतं करिअर आता सुरू केलं पाहिजे. युज्युअली 22-23ला पोरं जातात, टी व्ही करायला लागतात, हे करायला लागतात, वेब शो काय त्यांना जे मिळेल ते काम घ्यायला लागतात आणि प्रोफेशनली सेट व्हायला लागतात. सिनेमे वगैरे प्रयत्न करतात. मी माझं थिएटर करत त्याच्यामध्ये खूप गुंतलेलो होतो छान. अगदी 28व्या-29व्या वर्षापर्यंत सिनेमाचे स्क्रिप्ट्स येऊन पडत होते पण मी घेत नव्हतो. पण मला सिनेमाचं खूप मला असं वाटतं तसंच मला सिनेमा प्रोड्यूस करायची आणि चित्रपट कथा सांगायची खूप हौस आहे. मला खूप इच्छा आहे की मला सिनेमे बनवायची खूप इच्छा आहे. भलेही मी त्यात एक अभिनेता म्हणून काम करीन किंवा काय एखाद्या सिनेमावरती फक्त निर्माता असेन, एखादा सिनेमा फक्त लिहीन कदाचित आणि प्रोड्यूस करीन. सो त्याची सुरुवात आता माझी लेट होती आहे. यावर्षी मला ते करायचं होतं, ते 2023मध्ये होऊ नाही शकलं फॉर ऑब्वियस रिझन्स. आता 2024मध्ये आता मी 1-2 प्रोजेक्ट संपवली हातात घेतलेली की मग ते सुरू करीन. सिनेमाच्या पलीकडे माझं असं काही फार अस्तित्व आहे असं मला नाही वाटत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कोणी काय विचारायचं, एक बाबा आहे असं म्हणेन. म्हणजे गश्मीर रवींद्र महाजनी या नावाला फार मोठं बलय आहे. म्हणजे तू कोणालाही सांगितलंस की रवींद्र महाजनी यांचा मुलगा, तर तुला सहज काम मिळालं असतं. मग तसं न करता तू महत्वाकांक्षी नाहीस का? महत्वाकांक्षी आहे ना, पण तसं काम मिळायला मला नाही वाटत तसं. म्हणजे मी कोणाकडे जाणार होतो काम मागायला. तसं बाय द टाईम मी काम करायला मी थिएटर वगैरे करायला सुरुवात केली तोपर्यंत बाबा आमच्याबरोबर राहत नव्हते. सो मला ते थोडंसं एक वाटायचं त्या काळात की बाबा आपल्याबरोबर राहत सुद्धा नाहीत आणि आपण जाऊन सांगणार की मी रवींद्र महाजनींचा मुलगा आणि तुम्ही मला काम द्या. मला ते कसं तरी वाटायचं. मला असं व्हायचं की अरे पण ते तर आपल्याबरोबर राहत सुद्धा नाही. सो मग आणि ते होते मग ते रिझन्स होते त्याच्या मागे आणि त्याच्यात काही बिटरनेस किंवा कटुता अजिबात नाही. पण मलाच ते असं एम्बॅरेसिंग होतं की अरे आपण बाहेर जाऊन असं नाव घेऊन कसं काय सांगायचं. आणि त्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीनी सुद्धा कधी मला मराठी इंडस्ट्रीत लोकांचा हा गैरसमज आहे की मला काही ऑफर्स येत होत्या किंवा रवींद्र महाजनच्या मुलाला लॉन्च करू. कोणी काही मला फारसं कधी असं हे नाही केलं की अरे याला हिरो म्हणून लॉन्च करू, महाजनींचा पोरगा आता आलाय वगैरे. असं मराठी इंडस्ट्रीत कधीच काही नव्हतं. त्यामुळे मला ह्याला काय उत्तर द्यावं किंवा लोकांचे हे समज काय, त्याला काय म्हणावं हे मला नाही कळत आहे. की असं नव्हतं माझ्या बाबतीत की रवींद्र महाजनचा मुलगा मला सिनेमात काम घ्या असं बोलायला तशी इंडस्ट्रीतली कोणी जवळची माणसं माझी नव्हती. आणि त्यामुळे तेही माझी काही खूप फार दखल घेत नव्हते कोणी. देऊळबंद हा पहिला आमचा चाललेला सिनेमा, जो पहिला चित्रपट मी आणि प्रवीण तरडेने केला. तो प्रवीण तरडे माझ्याकडे तो पिक्चर घेऊन आला कारण प्रवीण आणि मी 8 वर्ष एकत्र थिएटर करत होतो. तो लिहायचा आणि डिरेक्ट करायचा आणि मी त्यात काम करायचो आणि माझी कंपनी प्रोड्यूस करायची आणि प्रायोगिक नाटकं आम्ही महाराष्ट्रभर राबवायचो. वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये जाऊन वगैरे परफॉर्म करणं, स्पर्धांमध्ये परफॉर्म करणं, शोज लावणं असं. सो त्या नात्यामुळे त्यांनी जेव्हा पहिली फिल्म लिहिली तेव्हा त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून ती लिहिली आणि मला अप्रोच झाला आणि ते मैत्रीतच सुरू झालं करिअर मग असं आहे. सो ते वलय आहे, त्याचा अभिमान सुद्धा आहे. बाबांचा मुलगा, ते माझे वडील आहेत त्यामुळे मला त्या नावाचा अभिमान हा कायम असणार. पण तुम्ही जर का काहीतरी गैरसमज घेऊन फिरत असाल की त्याच्यामुळे मला ते की मी त्याचा वापर नाही केला, पण वापर करायला तशी लोक पण इंडस्ट्रीत कोणी अशी फार नव्हती की हो तू रवींद्र महाजनचा मुलगा मी तुला लॉन्च करतो असं कोणाचं काही. हां ठीक आहे असेल कोणतरी, असंच होतं. आणि त्याच्यातही काही कटुता नाही. म्हणजे असं काही मला काही ते वावगं वाटत नाही की ते कोणी मला त्यावेळेस का नाही चान्स दिला किंवा कोणी मला लॉन्च करायचं वगैरे असं पण नाही. का करतील ते? त्यांचे सिनेमे बनवत होते, त्यांच्या पद्धतीने करत होते. मला स्वतःचं प्रूव्ह केलं पाहिजे. मला माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर सिनेमे बनवले पाहिजेत. ते जेव्हा चालतील तेव्हा ऑटोमॅटिकली लोक येतील की अरे हा चांगला ॲक्टर आहे, याचे सिनेमाही चालत आहेत, तर ह्याला आपण घेऊया. सो मग देऊळबंद रिलीज झाला, तो हिट झाला. त्यानंतर मग सिनेमांच्या ऑफर्स सुरू झाल्या की आमच्याबरोबर करा असं. आणि मग तो प्रवास सो नॉर्मल जसा होतो सुरू तसा झाला तो प्रवास. म्हणजे मी आतापर्यंत भेटलेला एकमेव कलाकार आहे, एक जॉनी वॉकरचा मुलगा आणि दुसरा तू, जो म्हणजे अजिबात नेपोटिझम मध्ये फॉलो नाही करत.
हां, कारण नाधड आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस होतं. कित्येक बाबांच्या नंतरच्या काळातले जे मोठे कलाकार झाले त्यांचे आज प्रोडक्शन हाऊसेस आहेत, की ज्यातच मग मुलं लॉन्च होतात आणि हे होतात. आमचं बाबांनी माझा जन्म झाल्यानंतर इंडस्ट्री सोडून दिली होती आणि ते कन्स्ट्रक्शनमध्ये गेले होते आणि नंतर उतारवयात मग ते कामं करत होते, पण ते गंमत म्हणून, हाऊस म्हणून कामं करत होते. देऊळबंदमध्ये पण त्यांनी एक अपीअरन्स केलाय गजानन महाराजांचा जो आहे तो. सो ते हाऊस म्हणून ते करत होते. सो त्यामुळे मग लॉन्च करायला लॉन्च पॅड असण्याकरता स्वतःचं प्रोडक्शन हाऊस पण नाहीये, काहीच नाही म्हणल्यावरती काही स्कोपच नाही. बाकीची ज्यांना कोणाला तर लॉन्च पॅड मिळालं असेल किंवा नेपोटिझम ज्याला तुम्ही म्हणतात, ज्याच्यात मी मानत नाही अजिबात, मला नाही वाटत ते त्याच्यात काही तथ्य आहे. पण तरी असलं तरी त्या मुलांच्या वडिलांनी तयार केलेली लॉन्च हे होती, प्रोडक्शन हाऊसेस आहेत अजूनही. त्यामुळे ते बट नॅचरल. उद्या मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि माझा मुलगा जर का उद्या त्याला अभिनय करायचा असेल तर ऑब्व्हियसली मी त्याच्याकरता चित्रपट नाही का काढणार, कोणी काढेल. एखादा बिझनेस करणारा माणूस त्याचा बिझनेस स्वतःच्या मुलाला सोडून जो करू इच्छितोय, नाही नाही नेपोटिझम नाही, तू घरी बस, ती नोकरी कर, मी हा बिझनेस एखाद्या रस्त्यावरच्या चालणाऱ्या चांगल्या होतकरू मुलाला देईन, असं कोण करेल. आपण जे काही तयार करतो, जे काही कमावतो, आज प्रत्येक जण जो हा इंटरव्ह्यू बघतोय तो आपलं जे कमावलेलं असेल नोकरी करून काही करून ते कोणाला देणार, आपल्या मुलांना आणि पोराबाळांनाच देणार ना. सो तेच आहे. सो पण आमच्याकडे तसा काही सेटअप नव्हता, त्यामुळे ते कधी घडलं नाही तसं, विच इज ओके, विच इज फाईन. वर्षाची सुरुवात झाली, दुसराच महिना आहे. संपूर्ण आता तू इमोशनली आणि मेंटली सावरायला लागलाय. हां, काय पुढे प्लॅन लाईफसाठी, म्हणजे हे वर्षभर तरी किंवा हेन्सफोर्थ काय? हे वर्षभर आता तरी, आता जे माझं सुरू आहे त्यात जुलैपर्यंत माझं ब्लॉक्ड आहे. आता आता 7 महिन्यानंतर मी पहिल्यांदा कामाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याच्या 17 तारखेला माझ्या आईच्या वाढदिवसाला माझ्या नवीन प्रोजेक्टचा वेब सिरीजचा पहिला दिवस होता शूटिंगचा. त्या दिवशी मी सुरू केली 17 जानेवारीला आणि आता जुलैपर्यंत मी ब्लॉक झालो आहे. आता मी एक वेब सिरीज करीन, तिचं शूटिंग माझं, हिंदीची वेब सिरीज आहे माझी. प्लॅटफॉर्मचं नाव आत्ता नाही घ्यायला हरकत नाही, हॉटस्टारवरती येणार आहे आणि त्याचं शूटिंग एप्रिल एंडला संपेल आणि त्यानंतर मग मी एक शो करायला परदेशात जाईन. तो मी जुलैमध्ये परत येईन, जून जुलैमध्ये, आणि त्यानंतर मग मी माझ्या पुढच्या मराठी चित्रपटाची सुरुवात करेन. सो जुलैपर्यंत तर माझ्या डेट्सच ब्लॉक आहेत, तोपर्यंत काही नाही करू शकत इतर गोष्टी. पण जुलैनंतर मग मराठी चित्रपट सुरू परत. आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काय चालू? स्वतःचा एक स्क्रिप्ट आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केलं आहे, जे मला अगदीच करायचं आहे. त्याचा विषय मी आत्ता सांगणार नाही, पण मला अगदी मनापासून तो सब्जेक्ट करायचा आहे. सो त्याची आत्ता पहिली एक 1 लाईन तयार झालेली आहे, एक रायटरशी बोलणं झालं आहे. आता तो मी हे सगळी प्रोजेक्ट संपेपर्यंत, जून जुलैपर्यंत त्यांनी लिहून ठेवावं ते छान मस्तपैकी, त्याच्याबरोबर टू अँड फ्रो करून ती स्क्रिप्ट रेडी करेन आणि जून जुलैपासून मग आम्ही स्टुडिओजना अप्रोच करून हे करून की कोण इंटरेस्टेड आहे, आणि आमचे काही पर्सनल फंडर्स पण आहेत, त्यांना गोळा करून आम्ही ते मार्गी लावू. पण तू स्वतः हो गया ना. हां हां आला का? आला हा तो. तू म्हणत होतास की प्रोडक्शन तुमचं स्वतःचं प्रोडक्शन. हो, सो ते मग जुलैपासून त्याची सुरुवात होऊन जाईल. सो अर्ध वर्ष तर आत्ता ऑलरेडी ब्लॉक्ड आणि अर्ध्या वर्षानंतर तेवढ्या वेळात मी पुढचे लाईनअप तयार करून ठेवीन. त्यात एखाद दुसऱ्या चांगल्या स्क्रिप्ट आल्या आहेत माझ्या निदर्शनास मराठी करता. सो जसं आता मी म्हणलं इंटरव्ह्यू नंतर मी त्याच्याच एका लेखकाला भेटणार आहे खालती. सो त्यातलं कुठलं जर का असं वाटलं की नाही हे करूया पहिलं, तर पहिलं ते सुरू करून सायमल्टेनियसली माझं प्रोडक्शनचं काम मी चालू ठेवेन. तू ऍक्टिंग करणार होता स्वतःच्या फिल्ममध्ये? हो हो हो, अगदीच. म्हणजे मला ज्या पद्धतीचा रोल करायचा आहे मराठीमध्ये, अगदी तसा रोल मला त्या स्क्रिप्टमध्ये ती जी निवडली आहे 1 लाईन मी त्याच्यात आहे, आणि म्हणून मला ती प्रोड्यूस स्वतः करायची आहे. की युजली कसं होतं, तुम्ही एखादा रोल आवडतो म्हणून चित्रपट घेता आणि मग कधी कधी प्रोडक्शनमध्ये त्याचं सगळं भेसळ होऊन जाते. ज्या पद्धतीने ते प्रोड्यूस केलं पाहिजे तसं नाही झालं तर मग वाईट वाटतं की अरे वाया गेलं एक चांगलं स्क्रिप्ट. त्यामुळे हे मला कुठेही चुकून नाही द्यायचं आहे. त्यामुळे मला ते स्वतःच प्रोड्यूस करायचं आहे, काळजी घ्यायची की त्याला जी गरज आहे ती सगळी पुरवली जावं. डिरेक्शनचा पण काही विचार आहे का? आत्ता नाही, आत्ता नाही, बघू नंतर कधीतरी, आत्ता लगेच नाही. तुझी पर्सनॅलिटी अशा प्रकारची आहे की तू कुठल्याही म्हणजे पॅन इंडिया सिनेमामध्ये चालू शकतो व्यवस्थित. तर कुठे विचार केला की आणखीन भाषिक काही चित्रपट करावा? हा, मला आवडेल. मला भाषा शिकून, माझं साऊथ इंडस्ट्रीमध्ये तर मला काम खूप आधीपासून करायचं स्वप्न आहे माझं. ते तिकडच्या लोकांनी पण अप्रोच केलं पाहिजे, मला तिकडे काही एक अप्रोच मिळाला पाहिजे. आम्ही शोधतोय ते, आता डिपेंड्स, ते ज्यावेळेस घडायचं तेव्हाच घडतं. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही रेडी असतात, तयार असतात, तेव्हा त्या गोष्टी होतात. ज्या अर्थी त्या गोष्टी होत नाही त्या अर्थी तुम्ही अजून तयार नाही आहात ते करायला. बरं, आता इतकं लाईफ आहे म्हणजे तुझं स्वतःचं वैयक्तिक फॅमिली बरोबरचं, तर असं काय एखादं वाक्य आहे जे तुला प्रत्येक वेळेला मोटिवेट करतं की तू कधी डिस्करेज झालास, अपसेट असला, उदास असला, तर काय आहे जे तुला मोटिवेट करतं अँड विच होल्ड यू फॉर दॅट पर्टिक्युलर स्पॅन?
अरे बापरे, हे खूप सारी वाक्य फॉलो करतो. काय मला होल्ड करतं, आय डोंट नो. मला ते एक वाक्य प्रचंड आवडतं की म्हणजे बच्चन साहेब म्हणतात नेहमी, त्यांच्या वडिलांनी म्हणलेलं वाक्य की जर का तुमच्या मनचं झालं तर चांगलं आहे, जर का तुमच्या मनचं नाही झालं तर अजून चांगलं आहे, कारण ते त्याच्या मनाचं असतं. सो कित्येक प्रोजेक्ट जी माझे सुटली आहेत किंवा नाही केली आहेत मी, किंवा असं वाटत होतं की पण डेट्स नाही मॅच झाले वगैरे, ते नंतर असं वाटलं की नाही नाही बरं झालं ते त्यावेळेस नाही केलं. नंतर असं वाटलं की नाही आत्ता ते योग्य नव्हतं आपल्याकरता, हे नंतर जाणीव झाली. त्यामुळे आजकाल मी ते ते माझं एक धोरण आहे की काही वर्कआउट होत नसेल की मला हे व्हायला हवं आणि तर मी त्यांनी डिप्रेस किंवा चिडचिडा नाही होत. असं होतं की हे होत नाही म्हणजे बहुतेक वेळ नाही आली. बरं, रियालिटी शो मध्ये शेवटचा प्रश्न विचारते. रियालिटी शो मध्ये प्रत्येकाला तुझं नाव फ्लोट होतं, ह्याच्यामध्ये भाग घेणार आहे, त्याच्यामध्ये भाग घेणार आहे, तर असं का? म्हणजे तुझं ते इन्क्लिनेशन आहे का? यू आर हॅपी विथ दॅट रियालिटी गेम शो स्पेसमध्ये? नाही, मी फक्त झलक दिखलाजा नावाचा एक रियालिटी शो केला आणि मराठीमध्ये डान्स महाराष्ट्र डान्स होता, त्यात जज होतो त्यामध्ये. त्याच्या पलीकडे नाही केलं. ते आता फ्लोट आतून का होतं मला माहीत नाही आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही रियालिटी शो ज्याच्यात मला माझं काही कौशल्य दाखवायची संधी मिळणार असेल, झलकमध्ये ती संधी होती, किंवा खतरो के खिलाडीसारखा एखादा जर का शो असेल तर त्याच्यामध्ये मला ॲडव्हेंचर वगैरे करायला आवडतं. सो त्याचा योग जर का कधी जुळून आला तर ह्या गोष्टी मला करायला आवडतील. पण त्याच्या पलीकडे रियालिटी शोज, आय मीन आत्ता तरी असं काही मनात, आय वॉन्ट टू डू फिक्शन. मला आम अ सिनेमा पर्सन. मला सिनेमा, वेब सिरीज हे ते वगैरे हे सगळं किंवा शोज छोटे लिमिटेड टाईमच्या सिरियल्स जे असतात, 50 एपिसोड 100 एपिसोड, ते करण्यात मला इंटरेस्ट आहे. मला अभिनय करायचा आहे, मला कथा सांगायची आहे, लिहायच्या आहेत, काय काय करायचं. लास्ट वर्ड फॉर द ऑडियन्स काही नाही. इट्स जस्ट आय थिंक एका वर्षाचा एक वेगळाच अनुभव घेऊन गाठीशी धरून पुन्हा तुमच्या समोर येतोय, अभिनय करायला परत सुरुवात करतोय. सो काहीतरी आय थिंक काहीतरी वेगळं घडून जाईल माझ्याकडनं ह्या वर्षी. सो मी उत्सुक आहे आणि तुम्ही उत्सुक राहा. विश्वी, थँक्यू सो मच. आणि तुला तुझ्या पूर्ण जी तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण, आणि आपण परत परत असं भेटू. सर धन्यवाद. Thank you so थँक्यू much. थँक्यू.